नीट पेपरफुटी विरोधामध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनाप्रकरणी शेकडो विद्यार्थ्यांवरती 20हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। तर राज्यात इतरत्र विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल झालेत। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सर्वच स्तरामधून होती आहे। परंतु गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईमध्ये सीजेपीने जोरदार असं आंदोलन केलेलं होतं। याच आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांवरती 20हून अधिक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। तिकडे बिहारमध्ये देखील अशाच पद्धतीने गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली होती। बिहार सरकारनं आता हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मुंबईमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, मुंबईमध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे का? पोलिसांकडून नेमकं काय सांगण्यात आलंय? जी ताजी माहिती आहे त्यानुसार असं समजतं की अद्याप गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली नाहीये। मुंबईत जवळपास 20हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून शेकडे विद्यार्थ्यांविरोधात हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आपण बघितलं की सीजेपीने याआधीच आंदोलनाची हाक दिलेली आहे। जर गुन्हे विद्यार्थ्यांवरचे मागे घेतले नाही तर आम्ही आंदोलन करू। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं की बिहारमधले गुन्हे हे मागे घेण्याचा निर्णय हा बिहार सरकारने घेतलेला आहे। आणि आता राज्य सरकार किंवा मुंबई आणि महाराष्ट्रात गुन्हे कधी मागे घेतले जाणार हा खरंतर प्रश्न आहे। मुंबईमध्ये जवळपास 20हून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। तर राज्यभरात इतरही गुन्हे दाखल केलेले आहेत। विद्यार्थ्यांवरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पुढे भविष्यात त्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हे गुन्हे अडचणीचे ठरू शकतात। त्यामुळे सर्व स्तरातून गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जाते। आता राज्य सरकार किंवा पोलीस काय निर्णय घेतात, कधी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। आणि मुलांना दहशतवादी समजून गुन्हे दाखल केले जात आहेत। तिथल्या मुलांचं स्टेटमेंट ऐकलं तर मुलांवर लाठीमार करण्याचा आदेश देणारे आरएसएसचे लोक आहेत असं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी म्हटलंय। मुलांची करिअर वाया घालवणं योग्य नाही असं देखील खासदार राऊतांनी म्हटलंय। खरं तर नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे। पोरांच्या भविष्याशी खेळण्याच्या परिणामामुळे देशभरातल्या तरुणांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवर एकत्रित आले। त्यामध्ये चुकीचे कोणी लोक 2-4 घुसले असतील ते मुलांचं जे स्टेटमेंट येत आहे तिथल्या ते आरएसएसचे आणि भाजपचेच लोक होते अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी चित्र पुढे येत आहे। त्यामुळे त्या आंदोलनाला काळीमा लावण्याचाही प्रयत्न आरएसएस आणि भाजपकडून झाला असा आरोप मोर्चेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात आहेत। ये सभी बच्चों के ऊपर नए नए सेक्शन लगाकर उनका पूरा करियर बर्बाद करने की कोशिश ये सरकार कर रही है। आपके पार्टी में सब गुनहगार लोग आते हैं, बलात्कारी आते हैं, वो सभी को आप अपने वॉशिंग मशीन में डालकर सफ़ेद करके अपने पार्टी में लेते हैं, पवित्र करते हैं। लेकिन ये जो बच्चे हैं, बच्चे के बारे में आपकी राय अलग दिखती है। अरे भाई, सबसे पहले आप अपने पार्लियामेंट में आपके पार्टी में जिन लोगों को लिया है 50-50 करोड़ देकर, वो पैसा कहाँ से आया है उनकी जांच करो।